एका छोट्याशा बालकाने स्वतः महादेवांना रोखलं होतं आणि पुढच्या क्षणी त्याचं डोकंच उडालं. पण तोच बालक पुढे झाला प्रथम पूजनीय गणपती बाप्पा. ही आहे त्याच्या जन्माची अद्भुत कथा. नंदी, मी स्नानासाठी जात आहे. माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत येऊ देऊ नकोस. जशी आज्ञा माता. नंदी, मला आत जाऊ दे. मातेने आदेश दिला आहे. तो आदेश इतरांसाठी आहे, माझ्यासाठी नाही. पार्वतीला जाणवलं नंदी फक्त महादेवाचीच आज्ञा पाळतो. मला असा गण हवा जो फक्त माझा ऐकेल, बुद्धिवान आणि पराक्रमी असेल. ओम प्राण प्रतिष्ठा. माझा पुत्र बालगणेश. आई, बाळा, मी आज स्नानाला जात आहे. तू दारावर पहारा दे. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. जशी आज्ञा माता. अरे बालका, बाजूला हो, मला आत जाऊ दे. थांबा, तुम्ही कोण? माझ्या आईच्या परवानगीशिवाय कुणालाही आत जाता येणार नाही. मी शिवशंकर आहे. पार्वती माझी पत्नी आहे. तुम्ही कोणीही असाल, पण माझ्यासाठी माझ्या आईचा आदेश सर्वात महत्वाचा आहे. अरे लहान मुला, माझ्याशी वाद घालतोस? आणि पुढच्या क्षणी त्रिशूल उगारलं. क्षणात बालगणेशाचं डोकं धडापासून वेगळं झालं. स्वामी, हे काय केलं तुम्ही? तो माझा पुत्र होता. मला माझा बालगणेश परत हवा आहे, नाहीतर मी संपूर्ण सृष्टी भस्मसात करीन. गणांनो, पृथ्वीवरचा जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक घेऊन या. महादेवांनी हे मस्तक बालगणेशावर लावलं. माझा बाळ, आजपासून तू गजानन म्हणून ओळखला जाशील आणि प्रत्येक शुभकार्याची सुरुवात तुझ्यापासूनच होईल. अशा प्रकारे बालगणेश झाला प्रथम पूजनीय गणपती बाप्पा. जर तुम्हालाही गणपती बाप्पावर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. आणि अशा अद्भुत कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.